छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते ना मायबाप, तर आज हा हिंदू धर्म कदाचित आपल्याला जिवंत दिसला नसता. अरे ज्या गाईला आपण पूजतो, ज्या गाईला गो माता म्हणून आपण जिची पूजा करतो, ज्या गंगेचं आपण दर्शन घेतो, त्या गंगेचं पाणी दूषित केलं होतं. गायांची कत्तल, लाखो गायांची कत्तल करून त्या गायांचं रक्त पाण्यामध्ये, त्या गंगेच्या पाण्यामध्ये सोडलं जायचं. गंगा बाटून टाकली, गाय बाटली होती, लेकी बाळीच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगण्याचा प्रयत्न केला जात होता. माझ्या जिजाऊ आईसाहेबाच्या अंतकरणामध्ये भयंकर वेदना निर्माण होत होत्या. छत्रपती शिवरायांच्या जन्मासाठी साकडं घालावं माझ्या जिजाऊ आईसाहेबांनी. देवा, हे परमेश्वरा, अरे एखादा तरी वीर, एखादा तरी शूर पुत्र माझ्या पोटी दे, जेणेकरून या धर्माचं जागरण करण्यासाठी, या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी तू कामाला लागेल. भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना करावी सज्जना हो. आणि ती प्रार्थना इसवी सन 1619 फेब्रुवारीच्या दिवशी माझ्या महादेवानं ऐकली आणि स्वतः अवतार धारण करून भगवान महादेवाने माझ्या छत्रपती शिवरायांचा अवतार धारण केला आणि पार्वती मातेने भवानी तलवारीचा अवतार धारण केला. जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली या फळाला, ओ बापाचा बाप महाशिवला जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवा जन्मला, बापाचा बाप जन्मला आली या फळाला. आजी जाऊची पुण्याई कशी आली या फळाला, ओ बापाचा बाप राजा शिवा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवा जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवा जन्मला, ओ बापाचा बाप शिवा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओ बापाचा बाप शिवा जन्मला, बाप शिवा जन्मला. जिजाऊ महासाहेबांच्या अंतःकरणामध्ये धग होती, अंतःकरणात आग होतो. जिजाऊ आईसाहेबांनी माझ्या महादेवाला, शिवाई भवानी मातेला साकडं घातलं आणि माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला. सज्जन, ज्या वेळेला माझ्या शिवरायांचा जन्म झाला, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला एक गाव आहे. त्या गावामधला एक माणूस त्या शिवनेरीच्या आरमारावर सैनिक म्हणून काम करत होता. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावेळेला त्या सैनिकाचा एक छोटा मुलगा, 5 वर्षाचं लेकरू, बापाला म्हणतोय, बाबा बाबा, आज माझ्या अंगावर तुम्ही धोती घाला, मला तुम्ही सलवार घाला, माझ्या डोक्याला तुम्ही पगडी बांधा. बाबा बाबा, मला तुमच्या बरोबर येऊ द्या, मला आज शिवनेरीवर यायचंय तुमच्या बरोबर. बाबा, आजपर्यंत कधी हट्ट केला नाही ना बाबा मी तुमचा, आज मात्र मला तुमच्या बरोबर येऊ द्या. तो 5 वर्षाचा मुलगा आपल्या बापाच्या बोटाला धरून शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला. शिवनेरी किल्ल्यावर पोहोचला आणि बापाच्या आता बोटाला धरलं त्यानं आणि बापाला म्हणला, बाबा चला, त्या किल्ल्यावर भली मोठी एक तोफ होती, त्या तोफेच्या जवळ सज्जन हो त्या पोरानं बापाला नेलं आणि बापाला ते पोरग म्हणतंय, बाबा बाबा उचला, बाबा उचला, तुम्हाला जेवढा उचलतोय तेवढा मोठा गोळा, दारूचा गोळा उचला आणि या तोफेच्या तोंडामध्ये टाका. बारी पोरानं बापाला तो तोफेचा गोळा उचलायला सांगितला. बापानं तोफेचा गोळा उचलला आणि त्या तोफेमध्ये नेऊन टाकला. ते पोरग गेलं सज्जन हो, हातामध्ये मशाल घेतली, पेटलेली मशाल हातामध्ये घेऊन ते पोरग तिथं गेलं आणि त्या तोफेच्या कानामध्ये ते पोरग बोलायला लागलं. ते 5 वर्षाचं निरागस लेकरू, धोती घातलेली, सलवार घातलेला, डोक्याला पगडी बांधलेली, 5 वर्षाचं लेकरू त्या
केलाय त्या दुर्जनांना, त्या दुश्मनांच्या कानापर्यंत जाऊन कळू दे की तुमचा बाप या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलाय म्हणून कळू दे. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला, राजा शुभ जन्मला, हो राजा शुभ जन्मला. जय जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. शूर म्हणावं सज्जन हो कुणाला. अरे एका दुश्मनाची मस्तक धडा वेगळे केले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून या धर्मासाठी अरे लाखो लोकांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी. माझी विनंती आहे सिद्धेश्वर महाराज, आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या गावातल्या आणि परिसरातून आलेल्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती, माझ्या तरुणांना विनंती आहे सज्जन हो, माझ्या छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करताय ना. आता या उद्याच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही शपथ घ्या आणि 2 गोष्टी करायला कधी लाजू नका. उद्यापासून क्लास 1 क्लास 2 अधिकारी जरी झालात तर 2 गोष्टी करायला लाजू नका. पहिली गोष्ट, कपाळाला तिलक लावायला लाजू नका आणि डोक्याला शेंडी ठेवायला, चोटी ठेवायला लाजू नका सज्जन. आपला हिंदू धर्म याचा अभिमान ठेवा. अरे पहा, परधर्मीय लोकांच्या जवान पोरांकडे बघा. अरे किती बी जवान पोरगा असू द्या, त्यांचा किती जवान पोरगा असू द्या, त्याला नाही वाटत का चांगले कट पाडावेत आणि चांगले केस उडवत आम्ही रस्त्यानं फिरावं. पण कोणताच पोरगा सज्जन केस उडवत फिरत नाही. परधर्मीयांचा जाळीची टोपी डोक्यात घालूनच चालतो. आपल्या धर्मासाठी आपण जागं राहिलं पाहिजे, ध्यानात ठेवा कायम स्वरूपी. अरे लाखो लोकांनी प्राणाचं बलिदान दिला या धर्माला जिवंत ठेवण्यासाठी. ज्या वेळेला लाखो लोकांची यादी डोळ्यासमोर येते ना मायबाप, त्यावेळेला सगळ्यात पहिलं या धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणाऱ्या लोकांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव अग्रगण्य येतं, ते म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं. आठवा, त्यावेळेला शंभू राजाला ज्या वेळेला माझ्या शंभू राजाला सज्जन हो बादशहानं पकडून नेलं, हजारो साखळदंडाने एखाद्या हत्तीला बांधून नेव ना, तसं एक माझ्या छत्रपती शंभू राजाला पकडून नेलंय माय बाप. पाहिलं त्या बादशहानं संभाजी महाराजांकडं, तळपायाची आग मस्तकाला गेली. बादशहाच्या मुखातून शब्द निघाले. बादशाह म्हणतो, अरे ये वही संभा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें, नोच डालो आंखें. लाल तापलेल्या सळाया हातात घेतल्या आणि यवनांनी माझ्या छत्रपती शंभू राजाच्या डोळ्यात घातल्या माय बाप. झाला, रक्ताच्या चिलकंड्या बाहेर आल्या. अरे एवढ्यावर ते नराधम नाही थांबले. 42 दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं, अंगाची साल नखानं सोलून काढली माय बाप. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात तसे अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते. हाडा मासाचा देह रक्तानं लाल झाला होता. सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं आहे. ज्या वेळेला बादशहाला शंभू राजाचं मस्तक धडा वेगळं करायचंय, त्यावेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला, पोरांनो ऐका रे. त्यावेळेला बादशाह विचारतोय माझ्या शंभू राजाला, रक्तबंबळ अवस्थेमध्ये मस्तक धडा वेगळं करायचंय. विचारलंय बादशाहनं, बोल संभा, इस्लाम कबूल है? माझ्या संभाजी राजानं उत्तर दिलं, अरे बादशाह, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणूनच. देवासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतात. जी माणसं देशासाठी प्राणाचं बलिदान देतात आणि जी माणसं धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देतात त्यांना शूर म्हणतात. सज्जन हो, त्यांना शूर म्हणतात. अरे मोठ्या आनंदामध्ये आपण लाखोच्या संख्येने हा आनंद उत्सव साजरा करतोय. पण आज सुद्धा सज्जन हो, अरे थोडीशी थंडी आली, थंडीची लाट आली तर डबल ब्लँकेट आपण अंगावर घेतो. पण हिमालयासारख्या दुर्गम भागामध्ये, सियाचीन सारख्या अत्यंत दुर्धर भागामध्ये, ज्या ठिकाणी -50 डिग्री सेल्सिअस तापमान असते, अशा ठिकाणी
माझ्या देशाचे जवान सज्जन हो, कमरे एवढं स्वतःला बर्फामध्ये गाडून घेतात, खांद्यावर AK-47 मशीन गन घेतात आणि या मातीचं, या देशाचं रक्षण करण्यासाठी दिवस रात्र 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 डोळ्यात तेल घालून रक्षण करतात. अरे कधी कोणत्या दिशेनं कोणत्या बाजूने एखाद्या दुश्मनाच्या बंदुकीतून निघालेली गोळी मस्तकाचं भेदन करून आरपार निघून जाईल सांगता येत नाही. पण अशा वेळेला सुद्धा या मातीसाठी, या देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यासाठी सदैव तत्पर असतात ते माझ्या देशाचे जवान. शूर आहेत सज्जन होते, शूर आहेत. जगण्यासाठी ते नोकरीमध्ये भरती होतच नाही. लाखो नोकऱ्या जगण्यासाठी, मरण्यासाठी एकच नोकरी, ती म्हणजे माझ्या जवानांची नोकरी आहे. मरण्यासाठी हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. क्या बात है. तू मेरा कलमा, तू मेरा धर्म, तू मेरा अभिमान है. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. भारत माता की जय. जगावं सज्जन हो जवानांसाठी, देशासाठी प्राणाचं बलिदान देतात त्यांना शूर म्हणावं. धर्मासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देणारी माणसं या जगामध्ये शूर असतात. भगवान म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आज या महाराष्ट्राच्या मातीला सज्जन हो, माझ्या हिंदू धर्माची ओळख करून देणारे आपल्या या महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या छत्रपती शिवरायाच्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने हा उत्सव, हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आवासून बसलेल्या सत्ता होत्या माझ्या महाराष्ट्रामध्ये सज्जन हो, ज्या सगळ्या सत्ता माझ्या हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करत होत्या. पण एक लक्षात घ्या, या हिंदू सनातन धर्माची जडे, या मुळं इतके खोल रुजलेली आहेत सज्जन हो, त्याला कुणीच समूळ उच्चाटन करू शकत नाही. इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या भारत देशामध्ये प्रयागराज तीर्थक्षेत्रावर अक्षय वड आहे सज्जन हो, त्या अक्षय वडाच्या मुळामध्ये तेजाब टाकून त्या वडाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आपली प्राचीन संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण कुणीच त्याला नष्ट करू शकलं नाही. आजही प्रयागराज मध्ये तो अक्षय वड आनंदाने डोलतोय सज्जन हो. अनेक लोकांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, अनेक मंदिर दाबून त्याच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सनातन धर्माला कुणी आजपर्यंत मिटवू शकला नाही सज्जन हो, ध्यानात घ्या. त्याचं कारण आहे माझ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या छत्रपती शिवरायासारखे भगवंताने अवतार घेतलेले वीर जन्माला आले, शूर जन्माला आले. ही प्रेरणा, ही चेतना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. गल्ले बोरगावकरांचे पैसे जास्त झालेत म्हणून हा उत्सव चाललाय नाही मायबाप. हा सोहळा, हा उत्सव पोरांनो कुठेतरी आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या स्वधर्माची धग निर्माण झाली पाहिजे. पवित्र तुळशीच्या माळा घाला, व्यसनापासून बाजूला राहा, फॅशन पासून बाजूला राहा
आणि या अध्यात्मामध्ये या कित्येक पोरं पाहतोय मी, तरुण पोरं आज कीर्तनाला येत नाही. आपल्या गावामध्ये आनंद वाटला मला, बरेचसे तरुण मंडळी दिसत आहेत. अरे गावागावातली तरुण पोरं दिसत नाहीत, 350 चॅनल रिमोट हातात घेऊन बदलत बसतात, पण यांना आपलं भविष्य नाही. एक लक्षात घ्या, 7 दिवस माझं चॅलेंज आहे सज्जन हो सगळ्या तरुणांना. 7 दिवस जर प्रामाणिकपणाने समोर बसून कीर्तन करायचं, जर तुम्ही कीर्तन ऐकलं ना, तुमचं जीवन जर नाही बदललं तर कीर्तन करणं बंद करीन सज्जन हो. ताकद आहे माझ्या संतांच्या विचारामध्ये. जय जय रामकृष्ण हरी. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा. धन्यवाद.